काम पण नाही फुकट खाऊन खाऊन मी या गावात आम्ही एवढं झालो करावं काय मी लहान असताना माझे आई बाप गेले मला आईने बापने सगळ्यांनी चोरीने भावनेने बनले म्हणजे आईला मी कोण होतं पोटचा हे बी मला माहिती नाही पण करावं काय लहानपणापासून या गावात खाऊन खाऊन मी एवढं झालं गावात कुठे लग्न असलं पहिल्या पंक्तीमध्ये बसून जायचं मजबूत कुंभारून घ्यायचं आणि मारुतीचं पार्वती झोपून राहायचं संध्याकाळी पाहुण्याची गर्दी पाहायची गर्दीमध्ये घुसून जायचं मजबूत खाऊन घ्यायचं आणि ओठावर जाऊन झोपून राहायचं नेहमीचा धंदा गाव कितरून गेला त्या मला करावं काय आणि मी गोंधळ ठेवला नाही दावं ठेवलं नाही काहीच ठेवलं नाही आता मी सुद्धा आता गावाला किदरो आता गाव सोडून मी जातो आता फक्त राहिले पंढरपूर कारण की अख्खा एकादशीला लोक पंढरपूर पाय पाय दिंडी घेऊन जातात ते आयला एक दिंडी पाहतो दिंडीमध्ये घुसून टाकतो महिना 2 महिने आपले पास होऊन जातील पण असं नाही आणि रथच सोंग घेतो आणि रथच सोंग घेतल्यानंतर दिंडीमध्ये घुसून जाणार महिना 15 दिवस पास होऊन जाणार चला कोण रे भाऊ दादा मी आंधळा पण ठेवणं बरोबर माहिती तुला नमूद जागाचा बोलतो तुला दादा तुम्ही कुठे दादा पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो बाबा पांडुरंग पंढरपूरला चालले पंढरपूर मग मी तुमच्या बरोबर येऊ का नको 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 काय तू आला की गर्दी पडली नाही दादा तुमच्या बरोबर जर मी पंढरपूरला आलो चंद्रभागात आंघोळ करणार पांडुरंगाचं दर्शन घेणार देवाला माझी दया येणार माझ्या मला पाय वाचरी नाही ना मी घेतलं तुम्हाला माहिती का वर तो आणलं नाही त्याला काय दिसत नाही वर टाकणार कोणी पण घेऊन जातो अन्न बदल घेऊन जाओ तो पुण्य लागतो हो द्या सोबत त्याला माझी बायको सांगते म्हणून घेतो रे बाबा तुला सोबत येताय दादा दादा मग काय गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल बोलो हरी गोपाल बोलो हरी गोपाल घेतले काय झालं तरी दादा माझा गड्ड्यात पाय पडला होता अरे दादा तू ट्रॅक्टरवर गाडी चढवायच्या मागे दिसतोय आमचं रुणांपण संपलं जा मार्गाला कसे बोलता दादा तू काय आता हे पाय वाट सगळं पंढरपूरला जाते दादा मी आणलंय मला दिसत नाही मी जर रस्त्याने गेलो हे नदी हे नाला हे कराळ मी पडून जाणार मी मरून जाणार दादा फार उत्तम होऊन जाणार काका दारे तू कष्ट करीन तो कुठे पळून जाईल कुठे मरून जाईल तो काय नाही माझं चाललं कसं असतो बाईचं चाललं मग तुझी काठी मी जाते बाई तू कपाट मी चालवलं होतं चला चला बरोबर दादा मला गुड द्या मातीचे ढेकर देईल दादा मला शेंगदाणे द्या तो खडे बांधून देईल तुम्ही जा त्याला काय दिसत नाही
तुम्ही छान आहेत तुम्ही जा. नाही मी छान आहे मी तर जाणारच होणार पण या आण्यावर माझा भरोसा बसत नाही. हा केव्हा उठेल आता गाडी होती 5 मिनिटं. खिचडीच्या बघण्यात हात घालून दे आणि शेंगदाणे आवरून घे साबुदाणा पुंजळ्याला चिट काढून दे. चला मग. आणि जातो रे मी दुकानावर जातो. चालले का दुकानावर जा जल्दी येऊ नका लवकर या बाई. अक्का बोला. तुमचा नवरा दुकानावर गेले का? स्वयंपाक झाला तिथं मला भाकर द्या भूक लागली. आमचा उपास. उपास आहे हो मग स्वयंपाक करत जाऊपर्यंत मी पाय मोकळे करतो. हो चालेल. हे कधी काय वाजतंय? अरे बाई जोरात बोललो का का? कारण की भिंतीला कान असतात. या काठीमध्ये खडखड आवाज कशाचा येतो? कशाचा? या काठीमध्ये 100 सोन्याचा मोर आहे. का वाढले? मला 5 मला देता का? माझी बायको होते का? सगळे का तुम्ही? मला पती मला सोबत आहेत. बरोबर आहे कारण की तुमच्या पती सोबत असतात तुम्ही माझी बायको होऊ शकत नाही. बिलकुल नाही. मग मी तुम्हाला आयडिया देतो. कोणती आहे? आता समजून घ्या मी तुम्हाला 5 मोहर दिल्या. हो मग आपण नवरा बायकोमध्ये या ठिकाणी बसता. हो चालेल. तुमचा नवरा दुकानावर गेला. हा. दुकानावर आल्यानंतर त्याने आपल्याकडे पाहिलं. हा. मग त्याची तर पाहिजे आता मस्तकात गेले हो हो. मग आल्यानंतर त्याला आहो कावाने बोलायचं. मग काय बोलायचं? अरे कारीने बोलायचं. आले का रे? अरे कारीने बोलायचं तर तुम्हाला मारेल. हो. मग तुम्ही लढायचं बोंबलायचं. धावा ना या पंढरपूर मध्ये 50-100 लोक जमा होतील बाई. हो हो. मग ते तुम्हाला येते बाई तुम्ही काय रडता? त्यांना सरळ सांगायचं दादा हा आंधळा माझा नवरा आहे आणि डोळ्यावाला 15 दिवसापासून माझ्या मागे लागला. चला मग. बसावं त्या आंधळा बापरे तो चुल्यात लाकडे घालून राहिला. आता नाही आपण का म्हणू का? तीन वेळा त्याच्यावर जागा सोडली काही हरकत नाही. माझ्या बायको बरोबर काय गुलुगुलू बोलत बसला भाऊ. कोणाची बायको? माझी बायको. अरे काना मागे 2-4 खाते. अरे ती माझी लग्नाची बायको आहे. काय बावळटपणा करतोय? कोण आहे भाऊ तू? काय जवळ तुझा? माझा येणार जवळ गेला. काय बोलते तू? कोण आहे तू? तुझ्या माझ्या लग्नाला किती वर्ष झाले? पोलीस गाडी लाव पोलीस गाडी. काही न्याय आहे की नाही? अन्याय केला होत नाही. अरे मी आणि माझी पत्नी दोघं सोबत रस्त्याने येत होतो. एक आंधळा आम्हाला भेटला. त्याला आम्ही जीव खाऊ घातलं इथपर्यंत आणलं. ते सांगायला माझ्याकडे आले का? अहो इथं आल्याबरोबर त्याने माझी बायको हिसकवली. आंधळ्या माणसानं तुझी बायको हिसकावली? ए बाबा आणायला उंडू काढू देत नाही. तो आंधळा कुठे? दरवेळी आहे. चला मला दाखवा. जमायला म्हणू का बघ परत लावूगे ढूंढले जाऊगे चला जमेला तो दे चला जमेला तो दे एक पत्ते दे मुझे एक पत्ते दे मुझे एक पत्ते दे मुझे एक पत्ते दे मुझे. हे तू ना या फुटका मारला तुझ्या. हो दादा या पंढरपूर गावाचा पोलीस पाटील आहे. राम राम. बापरे पाटलाला मी तर बळल्यावर जोडून दिलं त्याने. हो माझा न्याय कोण करणार रे दादा? ए अंधिया इकडे
ही बाई कोण आहे रे तुझी? हो पाटील माझी बायको आहे. कानाखाली आवाज करेल, पाटील तुझी बायको आहे का? अहो बाई, बोला आंध्रा कोण आहे तुमचा? पाटील माझा नवरा. बाई नाही कोण बोलते बाकी? दोन पिढी घेतला असेल तुम्ही. अहो दादा, अहो मला दिसायला लागलं हो. अरे मग एवढे नाटकं का म्हणून केले? हो एवढे नाटक का केले? कारण की अन्न शिरता अंग ठेवते खाली दाबलं जातं, दडपलं जातं. तुम्हाला आंधळा आहे, त्याला घर सोडायची गरज नाही. गरज नाही. परंतु कृती आंधळा आहे. कृती म्हणजे एक इंच्या तळाच्यात सापडला, पपईच्या बियावर आणून दिल्या, तो असा चापल 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 करतो. आणि त्याच्यात आपण काय म्हणतो, जाऊ दे ना, का लागला असेल बिचाराचा धक्का, तो आंधळा आहे. नाही बरं, वरवर कवय ना त्याची तळ पाहायच्या मागे राहतो. आजपासून तुझी बहीण आणि मी तुझा सांगा तुझ्या मायरा रंगबाजी. वेलकम.